प्रभा बास, अति झाले आता. डोक्यावरनं पाणी जायला लागलंय आता माझ्या. मला इथे 2 मिनिटं सुद्धा थांबायचं नाही. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. मी काय देवा नवस केला होता तुझं तोंड बघायला मिळावं म्हणून? आग लागली तुझ्या तोंडाला ती. अगं हा तोंड बघून बघून ना मला आता कंटाळा आलाय. शिल तोंड आहे तुझं, शिल तोंड. हो, भात कसा शिला होतो तसं तुझं तोंड शिलाय. माझं? मी काय बोलतो आई? माझं तोंड शिळय? मला बोलायला लावू नकोस. मी जर बोलायला लागले ना की मग तुला राग येईल. अरे मग बोल ना. बोलतेस ना आता. मग त्या दिवशी मैत्रीण आली ती ना माझी, तुझ्याकडे बघून काय म्हणाली माहितीये? काय? ए कुठल्या चोर बाजारात आणलंस याला? काय अँटिक पीस आहे? आठवतंय? मारायचं नाही माझ्या पोराला, मारायचं नाही. योग्य ठिकाणी हसतोय तो. योग्य ठिकाणी तू काय स्वतःला रूपाची राणी समजते? 2 किलो मेकअप तोंडावर थापला. आणि त्या दिवशी माझ्या बरोबर ना अँटिक मार्केट मध्ये आली होती. सगळी लोक म्हणायला लागली ही बघा फर्निचर वाली बाई. वासाड्या. हे बघ मला तुझ्या बरोबर अजिबात राहायचं नाही आहे. पण मी काय बोलतो? तू काहीच बोलू नको. हे सगळं तुझ्या मुलं घडलेलं आहे. माझ्या मुलं? हा म्हणजे काय? हे बघ सुहास, मला घसत फुट हवाय. काय असतं ते? काय हवंय तुला? काय ते काय असतं ते घसड काय ते? घटस्फोट. हा तेच. मला घटस्फोट दे आणि मोकली हो. ठीक आहे, घटस्फोट हवाय ना तुला? मी देते घटस्फोट. आपल्यामुळे माझ्या मुलाचा प्रॉब्लेम व्हायला नकोय मला. त्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुला घटस्फोट देते. सांभाळ याला. मी झाले. तुझ्या मालकीची एक पण गोष्ट माझ्या घरात नको पाहिजे. आता हा माझ्या मालकीचा झाला? मुलगा हवा, मुलगा हवा असं तुझंच म्हणणं होतं ना. झाला ना मुलगा? घे मुलाला मग तुझ्याकडे. बाबा? ए बाबा, राग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे वासाड्या, मी तुझा बाबा आहे. तुम्हाला सांगतो मंडळी, जन्माला आल्यापासून यानं मला बाबा म्हणून कधी हाक मारलेला नाही आहे. अरे मला आई म्हणून हाक मारतो आणि ह्या वासाडीला बाबा म्हणून हाक मारतो. अरे एवढंच काय नाही, अगदी लहान होता ना तेव्हा सगळ्या शेजारच्या चालीतल्या लोकांना बाबा बाबा म्हणून हाक मारायचा. त्यातले अर्ध्या लोकांचे घटस्फोट झाले. मारे ही तुला सवय गेली नाही? ए पोरा, अरे मी तुझा बाप आहे ना. बाप मला कधीतरी बाबा म्हणून हाक मार. अरे पण मी तरी काय करू? आमच्या शाळेत पण हेच शिकवतात. प्रभा हे मुलीचं नाव आहे आणि सुहास हे मुलाचं नाव आहे. अरे 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 अरे, काय आई बाप आहेत, काय नाव ठेवली नाही. सुहास. आता एक मूल जर जन्माला आल्या आल्या त्याला मिशा आल्या म्हणून असा सूड उगवायचा? सुहास. आणि तुमच्या आई बापाने किती काय दिवे लावलेत रे? काय दिवे लावलेत? काय नाव ठेवल्याचं? प्रभा. ए माझं नाव प्रभाकर आहे, प्रभाकर. पण ना तू नुसतं प्रभा प्रभा म्हणून माझ्या नावाची वाट लावलेली आहेस. अरे तुझ्या मुलं सगळी चालीत लोक मला प्रभा म्हणून हाक मारतात. माझे टिंगल टवाली करतात माहितीये. त्या दिवशी शेजारच्या वहिनी आली, काय म्हणाले माहितीये? हो प्रभा वहिनी, तुम्ही अजून गाऊन नाही घातलं. आणि समीर भाऊजी काय म्हटलं माहितीये? काय काय हो हो सुहास भाऊ कुठे गेलेत? सलून मध्ये दाढी करायला गेलेत की काय? अरे तुझ्या नावाच्या गोंधळामुळे माझं बालपण कसं वाया चाललंय ना. साडी नेसलेला माझा बापूस आणि दाढी करणाऱ्या लुंगीवर माझी आईच. तू एक शब्द बोलू नकोस. तू जन्माला आल्यापासून लोकांना कसं तोंड देतो ना हे आमचं आम्हाला माहितीये. माहितीये कसं तोंड देतो? तू जन्माला आलास ना तेव्हा डॉक्टर सुद्धा मला म्हणाले होते, सॉरी हे कार्टे जन्माला आले. का काय असं भस्कन रडला होतास तू? अरे लहान मुलांना काचेच्या पेटीत ठेवतात, तुला हार्मोनियम वर ठेवला होता. कसे केस आहेत रे, कसे केस आहेत. केसांचा जंजाळ होता लहानपणी. अरे तुझा जावल करण्याच्या वेळी ना कार्पेंटरला बोलवावा लागला होता. का केस कापायला त्याची काहीची अडकली होती तुझ्या केसात. ती काढण्यासाठी कार्पेंटरला बोलवलं तर त्याची करवत सुद्धा तुटली. शेवटी रंधा मारायला लागला ना तेव्हा तुझं जावळ झालंय. कुणी असं बालपण कुणाचं उपभोगलं नसेल रे, तसं उपभोगलं मी तुझं बालपण. कसा होतास रे तू, कसा होतास? शी, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. माझ्यामुळं? हो, तू जन्माला आलास आणि आम्ही पहिलं भांडण केलं आणि आता घटस्फोटापर्यंत येऊन थांबलोय. तुला माहितीये, तुझ्या जन्माच्या आधी मी आणि प्रभा किती प्रेम करायचो एकमेकांवर. बाजूला लव सीन सुरू होतोय. सतत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसलेले असायचो. रात्र नाही, दिवस नाही, फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम. प्रभा, आठवते तुला ती रात्र? आठवते ना, आठवते ती रात्र. जुरासिक पार्क बघता बघता डायनोसॉर बघून तू रोमॅन्टिक झाली आणि हे नक्षत्र जन्माला आलं. आता सांभाळ त्याला, तू सांभाळ. अगं किती झालं तरी तुझा तो डायनोसॉर हाय. प्रभा, फक्त माझा डायनोसॉर आहे तो? फक्त मी रोमॅन्टिक झाले होते, तू रोमॅन्टिक झाला नव्हतास? आठव त्या पिक्चरच्या वेळेला काय झालं होतं. मी रोमॅन्टिक झाले, तू रोमॅन्टिक झालास आणि त्या चित्रपटातल्या डायनोसरला काय म्हणालास तू? वसरे जरा तिकडे बघ. आणि त्याच्यानंतर हा डायनोसर आला आहे. तुझ्या अंगातले किडे आहेत ना, तुझ्या अंगातले किडे, त्याचं हे पाप आहे. एक शब्द बोलू नको. एक मिनिट इथे मध्ये ये. आता ह्याला तू विचारूया. मला सांग, तुला कोणाबरोबर जायचं आहे? मला शिवाली बरोबर जायचंय. तुम्हीच दोघं स्किट करता. मला एक डायलॉग नाही दिला तुम्ही. माझ्या फक्त काय एक्सप्रेशन साठी मला बोलवलंय. ठीक आहे, तुला बोलायचं ना, बोल. चल बोल. हे बघा, तुम्ही मला दोघं पण आवडता. मला ना असं सोडून जाऊ नका. मी तुमच्या पाया पडते. ठीक आहे, मला ठीक आहे. तू एक काम कर सुहास, तू 3 दिवस ठेव, मी 3 दिवस ठेवतो. आणि उरलेला 1 दिवस ते तुझं तू बघा. 3 दिवसाच्या वर 1 दिवस सुद्धा सांभाळणार नाही मिळाला. मी पण. ठीक आहे, ठरलं आता. मग आम्ही जाऊ. एक मिनिट, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही जाऊ नका. अहो, मी तुमचा मुलगा आहे ना, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. पण मला असं सोडून जाऊ नका, मला घ्या ना. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ, हिनं एक कारण सांगावं की मी तुला का सांभाळायचा, मग मी एक कारण सांगेन की हिनं का सांभाळायचं. दोन्ही वेळेला मीच सांभाळायचं आहे. मी का सांभाळायचा? ठीक आहे, मी कारण सांगते. हा, बघ याचा चेहरा बघ. चेहरा, रंग, रूप, कुठल्या अँगलने तर तो माझ्यावर गेलाय. 4 चौकात मी सांगितलं ना, हा माझा मुलगा आहे. तो लोक म्हणतात मला, हो मग याचे बाबा काय युगांडाला कामाला आहे? हा माझ्यावर गेलेलाच नाहीये. हा मला शोभतच नाही. ठेव तुझ्याकडेच. अरे मला तरी कुठं शोभतोय? अरे मी केवढा राजहंस. दात काढू नको. अरे एक तर मी बानकोटी बोलतो, हा आगरी बोलतो. त्या कदमांचा अरुण आहे, कदमांचा अरुण, त्याने माझा एक तरी शब्द उचललाय. कुठला? वासाळा. त्याला हे पण जमलेलं नाही. एक विल मी त्याला मुलगा मानेन. अरे मग हा काय वाईट आहे? तो आला या बरं, ते जाऊ दे, ते जाऊ दे. हा, ते जाऊ दे. मला सांग, तुला शालू झोका दे ग मैना या गाण्यावर डान्स करता येतो? येतो तुला नाच करता येतो. ठीक आहे, मी आता गाणं म्हणतो, नाचून दाखव. हा, वाजवर. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे. हा शालूचा डान्स आहे? हा, हे शालूचं शास्त्रीय नृत्य आहे. अरे केवढा डान्स आहे तो. असा 8 बीट अशी गरकन गिरकी मारायची, असा आहे का नाही? आता मी तुला पदन्यास करून दाखवतो. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली दुसरीच मैना, उघडी नाही आणली दुसरीच मैना, शालू झोका दे गो मैना. गल्ला, अरे माझ्या शालूची थोर परंपरा हा धुलीला मिळविल. तू एक काम कर, ह्याला घेऊन जा. मी काय नाही, तुला तू द्यायचं तर तू नाही, मी नाही. तू घेऊन जा. नाही प्रभा. एक काम करू आपण, माझ्या डोक्यात एक सॉलिड आयडिया आहे. आपण ना 10, 20, 30 खेळूया. हा चालेल, चल पटपट. जो हरेल ना मी त्याच्याकडे थांबेल. ठीक आहे. 10, 20, 30. यस, मी सुटलो. अरे तुम्ही दोघं सुद्धा ना.
तुमच्या दोघांमध्ये चाललंय ना? ए, ते फालतू. हा आता मी करतो परत 10, 20, 30. मी सुटले ह्याच्याकडे सापडतो. ए, काय मी सुटले? वासाड्या पुढचा आकडे बोल 40-50 पण आहेत ना? मला नाही येत. तर येत नाही मग तुझं तू बघ. हा, मग काय? हा, तुझी चल. कटकट नको ते हा, चल, आम्ही आम्ही जातो. निघालो. अरे मला तर न्याय द्या. मी कोणाकडे राहायचा? एक मिनिट. तुला न्याय हवाय ना? आता मी सांगते ना तसंच करायचं. इथनं सुटायचं आणि टेरेसवर जाऊन उभं राहायचं. आम्ही बिल्डिंगच्या खाली जाऊन उभे राहणार. तू वरनं उडी मारायची. जो तुला झेलेल तू त्याच्याकडे राहायचं. बस. येस. हा वरून हा उडी. हा. अरे आठ बापूसच का कोण आहे तुम्ही? काय? अरे मुलाला तुम्ही टेरेसवर उडी मारायला सांगता? मग? अरे मला ना तुमच्या राहायचंच नाहीये. का आता का? का मला ना आता शिवाली बरोबरच राहायचं. हा? ती बरोबर मला झेलेल. मग जा शिवानीकडे. शिवा